गेला वाटतं गॅस. गॅस गेला की काय? काय रे देवा, चहा प्यायचा आणि अशाच वेळेला गॅस जातो. सिलेंडर लावायला पण कोणी नाही मदत करायला. रोहन, अहो गॅस लावायला या. अहो हो, इथे सिलेंडर लावायला मदत करायला पण कोणी नाहीये. तिने तरी काय लोकांना खायला पाहिजे, पण मदत करायला कोणी येणार नाही. शी बाबा. रोहन, अधिरा, तू आता? मी बाहेर चालली. अगं मला ना चहा प्यायचा आहे आणि गॅस गेलाय, तर सिलेंडर लावायचं होतं. मला मदत करशील? सॉरी, तुला कुठे येणार ना सिलेंडर लावता. मग एक काम कर ना प्लीज, जरा ही भाजी निवडायची आहे, थोडी मला भाजी निवडून दे ना. पालक, आपल्याला पराठे करायचे. आई ऐका ना, तुम्हाला कशाला पांढऱ्या पायाच्या मुलीची मदत हवी आहे? कोण 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 काय कोण? मी पांढऱ्या पायाची, द अनलकी. मी तुला हिरव्या रंगाचा पालक कापायला सांगितला कारण आपल्याला पराठे करायचे आहेत नाश्त्यासाठी. त्यात पांढरे पाय कुठून आले? आई ऐका ना, मला ना आता बोलायला वेळ. ओके, मग मी तुला तेच म्हणते, बोलू नकोस ना, काम कर. मी तुम्हाला आधीही सांगितलं ना, मला किचन मधल्या गोष्टी नाही जमणार आहेत. सो एक काम करा, तुम्ही हाऊस हेल्प ठेवा किंवा स्टाफ ठेवा. ओके, पगार कोण देणार? मी आहे ना, मी देईन पगार. तसंही मी माझं काम रिझ्यूम करतेय. मला ही कामं जमतही नाहीत आणि मला या कामांमध्ये इंटरेस्टही नाही. म्हणजे आता कुठलं काम करणार आहेस तू? तेच काम जे मी लग्नाआधी पण करायचे, कास्टिंग इन ज्वेलरी डिझायनिंग. बाय. अगं अधिरा, तू कुठे? बाय अधिरा. अगं मला विद्या विद्या काय? कसा आहे हार? ठीक आहे. मग आधी तिला देऊन ये. कोणाला? अरे म्हणजे स्वानंदीला हा हार देऊन ये ना. का? अरे घालायला. आता काय मी त्यांना हार घालायचा आहे? अरे बाबा, देवाला घालायला. तू दे, मी का देऊ? अरे पिंट्या, तू आता मला काम सांगणार आहेस का? म्हणजे हे बघ ना, आता माझं असं वय झालंय रे बाबा. म्हणजे बरीच काम आहेत रे माझ्याकडे. मला माझ्या गोळ्या घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याच्या आधी मग मला ते चहा नाश्ता वगैरे सगळं नको का करायला? आता कोण आहे का माझी कामं करायला? मलाच करायला पाहिजे ना सगळं. बरे बाबा, दे मी दे इकडे. दे मी. दे, सोड. इमोशनल ड्रामा नुसता. हे धर. आणि ती नाटकं बंद कर करणं, कळलं ना? हॅलो, काय कुठला कुठला ऍटिट्यूड आहे हा? मी देवाला घालायला हार दिला, त्याच्यावर काही बोलायचं नाही? ठीक आहे, नका बोलू. काम करायला शिकवायचं ना, तर ते नाही शिकवलं. मम्मा, ते ABC ज्यूस करून दे ना मला. ए, स्वतःच स्वतः करून घ्यायचा, मला अजिबात सांगायचं नाही. तुला काय झालं मॉर्निंग मध्ये? ओकेस ना? जास्त खोर कुठली? थोडा मी जास्त करून दाखवते ती मला. जसं काय मीची स्टाफ सारखं दाखवते मला. जाऊ दे ना, मी आता इथून पळूनच जाते ना. काही गरज नाहीये मला या घरामध्ये राहायची. प्रत्येक जण मलाच काम सांगत असतो. गेले ना इथून मी की सगळी जण आपापली कामं मुकाट्यानं करतील. बस करा, करत बसा म्हणावं कामं. तू फोन बघ कोणाचा आहे सुष्मिता. हा हा, आधिराच्या मॉमचा फोन आहे. यांचा फोन आता कशाला आला? लेकीनं चुगली केली की काय? हे घे. नमस्कार विहीणबाई, कशा आहात? आपल्याला जरा आज बाहेर भेटता येईल का? काय झालं? काही काम आहे का?
अधिरा काही बोलली का? छे अजिबात नाही. काही बोलण्यासारखं होतं का? नाही, काहीच नाही, सगळं व्यवस्थित. मी काही अधिराला बोलले नाही. हो ना, माझंही तिच्याशी बोलणं झालेलंच नाहीये. नाही झालं का बोलणं? ठीक आहे. हा, बोला ना, काय? मला ना ऍक्च्युली तुमच्याशी जरा बोलायचंय हो. आज प्लीज भेटू शकतो का आपण? हा, भेटू शकतो ना, भेटू शकतो. ठीक आहे, मग मी थोड्याच वेळात तुमच्या घराच्या खाली येते. हा, आपण बाहेर जाऊ कुठेतरी. हल्ली हायवेला ना लोक दिवसा ढवळ्या दारू पिऊन गाडी चालवतात रे. हो रे, नशिबाने वाचलात तुम्ही दोघंही. सिरियसली. पण समर, बरा आहेस ना तू? तुला लागलं वगैरे नाही ना? ओके समर, माझा ऐक, तू ना प्लीज एकदा डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घे प्लीज. हा. नाही ओके, ठीक आहे, मी काही झालं नाही मला. आणि स्वानंदी, तिला विचारलंस का? नुसतं विचारलं ना तरी उडवून लावतील मला. समर, काळजीने विचारलंस तर का उडून लावेल ती? तू नीट विचारत नाहीस तिला. डार्लिंग, त्या बाई ना तुमच्या समोर वेगळ्या असतात आणि माझ्या समोर पूर्ण वेगळ्या असतात. हा समर, तुला आता अजून अनुभव येईल. ह्या बायका ना रंग बदलण्यात अशा एकदम. चुप, तो काहीतरी बोलतोय ना. काय पाहिलंस? पाहिलंस समर, ह्या पामर माणसाचे काय हाल होत असतील. अरे तुझ्या समोर असताना असं बोलते माझ्याशी, आम्ही दोघेच असताना काय काय होत असेल या. ए पामर, माहितीये त्याला सगळं, सगळ्यांना सगळं माहितीये. आता गप्प बस. तुला काहीतरी काम सांगितलं होतं ना याने? त्याला काहीतरी काम सांगितलंस ना तू? जा तिकडे, जा, बस तुझं काम कर. मी हा, तू नंतर बोलू आपण. जा. काय 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 बोलत होतस? काहीतरी सांगत होतस ना? हा डार्लिंग, त्या स्वानंदी मॅडम ना प्रचंड ऍटिट्यूड आहे. ऍटिट्यूड? स्वानंदी, हो, तूच देत असशील ऍटिट्यूड तिला. मी तुला वाटतं तसं नाहीये. प्रचंड ऍटिट्यूड भरलाय त्यांच्यात. आता कालचीच गोष्ट घे, मी साधं बोलत होतो त्यांच्याशी, पण त्यांचं बोलणं सगळं बोलणं नासवून टाकतं. अरे बापरे, एवढं डोक्यात बिघाडलं त्यांच्या. कशावर नाही भांडण करून काढू शकतात त्या. आता कालचीच गोष्ट, मला ना खूप डार्लिंग गिल्टी वाटत होतं खरंच. म्हणजे खूप असं गिल्ट वाटत होतं आतलं. म्हणून मी स्वतःहून गेलो त्यांच्याकडे. म्हणजे इतक्या मोठ्या अपघातात आम्ही वाचलो, म्हणजे जवळजवळ मरता मरता वाचलो. आणि मीच गाडी चालवत होतो ना, तर आता मला गिल्ट वाटणं नॅचरल आहे. तर मी गेलो, त्यांना सॉरी म्हणाला.